नमस्कार, निक्षरा.com मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर्मनीमध्ये जर तुम्ही शिक्षणासाठी जात आहात तर तुम्हाला एका स्टुडंट सीव्हीची गरज पडणार आहे. नेमकं हे स्टुडंट सीव्ही म्हणजे काय? स्टुडंट सीव्ही असतो ज्या प्रकारे तुम्ही भारतामध्ये तुमचं बॅचलर्स कंप्लीट झाल्यानंतर किंवा मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण जॉबसाठी जातो. त्या आधी आपण सीव्ही क्रिएट करतो, आपला करिक्युलम व्हिटे क्रिएट करतो. त्याच प्रकारे जर्मनीमध्ये तुम्हाला ॲज अ स्टुडंट जायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा स्टुडंट सीव्ही हवा असतो. तर मग हा स्टुडंट सीव्ही कसा क्रिएट करायचा आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला काही डिफरन्सेस सांगतो. भारतातले जे सीव्ही आपण क्रिएट करतो किंवा भारतामध्ये जे आपण करिक्युलम व्हिटे आपले तयार करतो ते आणि जे जर्मनीसाठी तुम्हाला स्टुडंट सीव्ही क्रिएट करायचा आहे तो, त्यात नेमकं काय फरक आहे हे मी तुम्हाला फरक सांगतो. यामध्ये काही विशेष फरक नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भारतामध्ये थाउजंड्स ऑफ टेम्पलेट्स अवेलेबल आहे आणि तुम्ही त्या टेम्पलेट्सचा वापर करून तुमचा सीव्ही क्रिएट करू शकता. परंतु तुम्हाला जर्मनीसाठी जेव्हा स्टुडंट सीव्ही क्रिएट करायचा तेव्हा तुम्हाला फक्त युरोपास नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा वापर करूनच सीव्ही क्रिएट करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला काही लिमिटेड टेम्पलेट्सच अवेलेबल आहे. त्यापैकी मी तुम्हाला एक एक्झाम्पलवाले टेम्पलेट स्क्रीनवरती दाखवली आहे. अशा प्रकारचे तुम्हाला काही लिमिटेड टेम्पलेट्स तिथे अवेलेबल आहे. तुम्हाला त्याच टेम्पलेटचा वापर करून तो सीव्ही क्रिएट करायचा आहे. स्टुडंट सीव्ही तुम्हाला त्या वेबसाईटवर क्रिएट करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सीव्ही 2 पानाच्या वरती नसला पाहिजे, 2 पानाच्या आतच तुमचा सीव्ही असला पाहिजे आणि तुम्ही जसं भारतातल्या सीव्ही मध्ये आपण आपल्या मनाने काहीही इन्फॉर्मेशन टाकू शकतो, तशी नाही तर त्या ठिकाणी सीव्ही क्रिएट करताना तुम्हाला काही मेजर इन्फॉर्मेशन विचारली, तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये भरायची, ज्यामध्ये तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं एज्युकेशन आणि ऑल ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. असे काही छोटे आणि महत्त्वाचे डिफरन्सेस आहेत या स्टुडंट सीव्ही मध्ये आणि भारतीय सीव्ही मध्ये. तुम्हाला सिम्पली तुमच्या सर्च इंजिनवरती आल्यानंतर युरोपास सीव्ही असं टाईप करायचं. युरोपास सीव्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट मिळेल. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हे युरोपास सीव्ही असं इथे लिहिलेलं दिसेल. याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे मी ऍक्च्युली यापूर्वी देखील सीव्ही भरला होता, त्यामुळे रेझ्युम युअर लास्ट सीव्हीचं मला ऑप्शन येतंय. परंतु तुम्हाला हे 3 ऑप्शन्सच दिसतील. यापूर्वी तुम्ही कधीच नसेल क्रिएट केलं, तर त्यामुळे तुम्हाला क्रिएट न्यू सीव्हीचं ऑप्शन क्रिएट करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करतोय मी, कारण की मला पहिल्यापासून क्रिएट करायचं आहे. मी यापूर्वी एक ट्राय मारला होता, हे मी तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्हाला आता तुमचा एक फॉर्मॅट मिळाला. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन पूर्ण फिल करायची. इथे लँग्वेज चेक करायची. तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचा सीव्ही हवा आहे, ही लँग्वेज ती आहे. इथे इंग्लिश असायला पाहिजे तुमची. त्यानंतर डेटचा फॉर्मॅट इथे दिला आहे. डेटचा फॉर्मॅट बरोबर आहे का? डेट, मंथ आणि इयर हा फॉर्मॅट बरोबर आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही असू द्या. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट नेम विचारले तुमचं, वॉट एव्हर युअर फर्स्ट नेम इज, ते फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे. लास्ट नेम इथे विचारले, लास्ट नेम तुमचं फिल करा. लास्ट नेम फिल केल्यानंतर तुम्हाला खाली तुमची इथे इन्फॉर्मेशन विचारली. तुम्हाला इथे डिस्क्राईब युअर सेल्फ म्हटलंय. तुम्हाला तुमची अशी इन्फॉर्मेशन जी वाटते की इथे असायला हवी, तुमच्या सीव्हीमध्ये असायला हवी, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायची आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारलंय. डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी तुमची जे काय डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्ही सिलेक्ट करा आणि इथे टाकू शकता. जेंडर विचारलंय, जेंडर फिल करा. त्यानंतर नॅशनॅलिटी विचारली आहे, इंडियन इथे सर्च करा आणि इंडियन ही नॅशनॅलिटी फिल करा. तुमची जी कुठली नॅशनॅलिटी असेल ऑफकोर्स तीच नॅशनॅलिटी तुम्हाला फिल करायची आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस तिथं त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. इथे मी माझा ईमेल ॲड्रेस फिल केलाय. त्यानंतर फोन नंबर विचारले. फोन नंबर कुठला तुम्ही प्रोव्हाइड करता आहात ते देखील विचारलंय. होम म्हणजे घरचा प्रोव्हाइड करताय का, तुमच्या वर्क प्लेसचा प्रोव्हाइड करताय का, तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर प्रोव्हाइड करता, ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन नंबरसाठी कंट्री कोड तुमचा सिलेक्ट करायचा आहे. कंट्री कोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे इंडियाचा मी सिलेक्ट करतोय. तो तुमचा इंडियाचा असेल ऑफकोर्स, तुमचा इंडियाचा सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे. मोबाईल नंबर नंतर तुम्हाला सोशल मीडिया विचारलं. सोशल मीडियामध्ये मी लिंक्डइन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. रादर तुमच्याकडे बाकीचे देखील इथे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला तुमचं जे प्रेफरेबल वाटतं ते तुम्ही इथे प्रोव्हाइड करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमचे लिंक प्रोव्हाइड करा. इथं त्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग विचारलंय. कुठल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशनवरती तुम्ही अवेलेबल असा असं तुम्हाला विचारलं. इथे मी व्हॉट्सअप मेसेंजर सिलेक्ट करतोय आणि त्यासाठी मी एक मोबाईल नंबर त्यांना प्रोव्हाइड करतोय. वेबसाईट विचारली तुम्हाला. जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट इथे टाकू शकता. ॲड्रेस तुम्हाला विचारला. ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा की तुम्ही कुठला ॲड्रेस प्रोव्हाइड करता आहात. होमचा मी सिलेक्ट करतोय. होम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते ॲड्रेस टाकायचा आहे. जो काय तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. मी अशीच इन्फॉर्मेशन टाईप करतो असं म्हटलं तर चालेल. तर तुम्ही तुमची जी योग्य इन्फॉर्मेशन असेल, जी बरोबर असेल इन्फॉर्मेशन असेल, तीच इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिल करा. पोस्टल कोड तुम्हाला विचारलं, पोस्टल कोड इथे टाका. सिटी, जी काय तुमची सिटी असेल तुम्ही ती सिटी टाका. कंट्री विचारले, इंडिया ऑफकोर्स तिथे असेल. त्यानंतर याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या पार्टमध्ये येत आहे. तुम्हाला इथे तुमची इन्फॉर्मेशन दिसते. अशा प्रकारे तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन फिल केली हे तुम्हाला इथे दिसतंय. तुम्हाला इथे एडिट्स ऑप्शन आहे. इथून तुम्हाला काय वाटलं की काही चुकलंय तर तुम्ही इथे चेक करून घ्या आणि इथे एडिट्स ऑप्शनवरती जाऊन परत एकदा एडिट करा. तुमचं ऑप्शन आहे ॲड सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या वर्क एक्सपिरियन्स अँड ऑल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. त्या गोष्टी तुम्ही टाकण्यासाठी इथं तुम्ही ॲड सेक्शन क्रिएट करा.
ऍड सेक्शनला क्लिक करा, सिलेक्ट अ सेक्शन टाईप क्लिक करा, एज्युकेशन अँड ट्रेनिंग फॉर एक्झाम्पल. तर एज्युकेशन अँड ट्रेनिंगला क्लिक करा, एज्युकेशन अँड ट्रेनिंगला क्लिक केल्यानंतर ऍड सेक्शन करा. तिथे तुम्हाला तुमची एज्युकेशन अँड ट्रेनिंगचं हे क्रिएट करायचं आहे. अगेन हे सेक्शन्स ऍड करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला चुकून सेव्ह करा असं सांगितलं, परंतु सेव्ह करून पुढे जायचं नाही आहे तुम्हाला. इथे आल्यानंतर तुमचे ऍड सेक्शन्स करून तुम्हाला तुमच्या जे काही एज्युकेशनची इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला एज्युकेशनची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. वेबसाईट इथे विचारलं तुम्हाला, सिटी वॉट एव्हर युअर सिटी इज, इंडिया, डेट विचारली आहे, जी काय डेट असेल ती डेट तुम्ही इथे फिल करा. टू विचारलंय कधीपर्यंत तुम्ही केलंय, म्हणजे तुम्ही जे काय एज्युकेशनवरती मेन्शन केलंय ते कधीपासून कधीपर्यंत तुम्ही केलंय हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे, तर ते तुम्ही मेन्शन करू शकता अशा प्रकारे. किंवा इथे ऑनगोईंगचं पण ऑप्शन आहे, जर ते तुमचं सुरू असेल, तुमचं लास्ट इयर वगैरे असेल तर तुम्ही इथे ऑनगोईंग पण सिलेक्ट करू शकता. सेव्ह करून नेक्स्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे हे बघा इथे तुम्हाला तुमचे टेम्पलेट सिलेक्ट करायला मिळतात. एज्युकेशनचा मी एक टेम्पलेट हे केलं प्रिव्हियसमध्ये, मी परत एकदा प्रिव्हियसला जातो, प्रिव्हियस सेक्शनवरती जातो आणि प्रिव्हियस सेक्शनवरती जाऊन तुम्हाला परत एकदा एक गोष्ट ऍड सेक्शनमध्ये करून दाखवतो. ऍड सेक्शन करा, त्यानंतर तुमचं वर्क एक्सपिरियन्सची हे तुम्ही ऍड करू शकता. वर्क एक्सपिरियन्स ऍड करा. वर्क एक्सपिरियन्स ऍड केल्यानंतर अशा ज्या गोष्टी तुम्हाला त्या सेक्शन्समध्ये आहेत त्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करून ऍड करू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ऍड करण्याचं ऑप्शन आहे. मी सध्या याला इथे कॅन्सल करतोय. तुम्हाला त्यातले जे कुठले सेक्शन्स वाचले ते सगळे सेक्शन तुम्ही ऍड न्यू सेक्शन करून सिलेक्ट सेक्शनवरती जा. सिलेक्ट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑदरचं पण एक ऑप्शन आहे. रादर इथे जे तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रोजेक्ट, पब्लिकेशन्स, रिकमेंडेशन, सोशल अँड पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज, जे काही तुमच्याकडे आहेत, वर्क एक्सपिरियन्स, लँग्वेज स्किल्स, डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्स, या सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे इथे अवेलेबल आहेत. या सगळ्या ऑप्शन्सला तुम्ही फिल करू शकता. अगेन मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुमचा सीव्ही 2 पानांपेक्षा मोठा नसायला हवा. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी ऍड करा. तुम्ही वर्क एक्सपिरियन्स किंवा जी कुठली गोष्ट तुम्ही ऍड करत आहात, जे कुठलं सेक्शन तुम्ही ऍड करतात, ते सेक्शन ऍड करताना त्या सेक्शनचा इम्पॉर्टन्स समजून त्यामध्ये किती इन्फॉर्मेशन फिल केल्यास तुमच्या 2 पानाची जी तुमची लिमिट आहे ती लिमिट क्रॉस होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि मग ती इन्फॉर्मेशन फिल करा. ही सगळ्यात मेजर इन्फॉर्मेशन आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा कुठलंही सेक्शन ऍड करताना. सीव्ही कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला कळालं का? तुम्ही युरोपासच्या वेबसाईटवरती आले, युरोपास सीव्ही वरती क्लिक केलं, युरोपास सीव्ही वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मॅट मिळाला. फॉर्मॅट मिळाल्यानंतर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, फॉर्मॅट मिळाल्यानंतर तुम्ही तिथे तुमच्या फॉर्मॅटमध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरा. तुमचं नाव, नंबर, ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर सोशल मीडियाचं एक लिंक विचारली, ती लिंक. त्यानंतर तुम्हाला सेक्शन सिलेक्ट करायचे आहेत, जे जे सेक्शन्स तुम्हाला ऍड करायचे. एज्युकेशनचं आहे, वर्कचं आहे, त्या व्यतिरिक्त तुमच्या लँग्वेज स्किल्स, त्यानंतर तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स किंवा अदर स्किल्सचे इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते त्या ऑप्शन्स व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं की अदर काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची, तर अदरचं ऑप्शन पण तिथे दिलं. अदरच्या ऑप्शनला क्लिक करा आणि तुमचं ते सेक्शन ऍड करा. मी सध्याच्या कंडिशनला ही कुठलेही सेक्शन्स ऍड नाही करत आहे. इथे कॅन्सल करून मी पुढे जातो. तुम्हाला नेक्स्ट करून दाखवतो की काय करायचं आहे. तर इथे तुम्ही नेक्स्ट केलं, तुम्ही तुमच्यासाठी एक टेम्पलेट सिलेक्ट केली. मी सध्या एक टेम्पलेट सिलेक्ट केली. टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या सीव्हीचं नाव तुम्हाला इथे विचारलंय. तुमच्या सीव्हीचं नाव इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमचा सीव्ही आता रेडी आहे. तुम्ही तुमचा सीव्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड युअर सीव्ही म्हटल्यानंतर सेव्ह अँड दॅट्स इट. अशा प्रकारे तुम्ही तुमचा सीव्ही सेव्ह करू शकता. तुम्हाला तुमच्या सीव्हीचा इथे प्रिव्ह्यू देखील दिसेल. तुम्हाला तुमच्या अशा प्रकारे तुमचा सीव्हीचा प्रिव्ह्यू दिसेल. मी त्याची जी टेम्पलेट सिलेक्ट केली ती दिसेल. तुम्ही तो टेम्पलेट बघू शकता. तो प्रिव्ह्यू चेक करा आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुमची ही टेम्पलेट कन्फर्म तुम्हाला ठेवायची की नाही ठेवायची. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा सीव्ही क्रिएट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करायचा आहे. परत एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही टेम्पलेट्स बद्दल थोडंसं कन्फ्युज होत असाल, तुम्हाला कळत नसेल की कुठल्या सगळ्यात बेटर टेम्पलेट्स आहे, तर या बेटर टेम्पलेट्स आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती निवडून दिले आहे. तुम्ही त्या बेटर टेम्पलेट्स बाय करू शकता आणि तिथून तुमचा स्टुडंट सीव्ही क्रिएट करू शकता. nickchhara.com वेबसाईटवरती जा किंवा या QR कोडला स्कॅन करा आणि तुम्ही तुमच्या बेटर टेम्पलेट्स मिळवू शकता. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुम्हाला त्यासाठी एक व्हिडिओ क्रिएट करून त्याचं उत्तर देऊ. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.